गहरे प्यार से तूने प्यार किया, माँ से गहरा है प्यार तेरा, माँ से गहरा है प्यार तेरा। तू धन्य है, सर्वश्रेष्ठ है, तेरे जैसा नहीं और कोई। तू धन्य है, सर्वश्रेष्ठ है, तेरे जैसा नहीं और कोई। हालेलुया 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 हालेलुया। यस हालेलुया, थँक यू लॉर्ड। खरं तो म्हणणं आहे, तुमचे आई वडील सोडले, तुमचे नात जग सोडले प्रियानो, तरी मी तुम्हाला कधी युगाच्या समाप्तीपर्यंत सोडत नाही। आमच्यावर तो प्रेम करतो, म्हणून त्याच्या उपस्थितीमध्ये आज आम्ही आलो। कारण तो आमच्यावर प्रेम केला नसता तर आम्ही आज या ठिकाणी नसतो। आम्ही किती कोणत्या तरी कुण्यातरी ठिकाणी भटकलो असतो। हो, आम्ही भटकलो होतो, परंतु तो परमेश्वर आमच्यावर दया केला, आमच्यावर कृपा केला आहे। म्हणून आज आम्ही प्रियानो, आम्ही सर्व जगातल्या गोष्टी सोडून आज आम्ही या ठिकाणी त्याच्या चरणाजवळ उपस्थित आहोत। आज का त्या परमेश्वराला आमच्या अंतःकरणात घेऊ इच्छितो, आमच्या हृदयात येण्यासाठी त्याला आमंत्रित करू इच्छितो का? प्रियानो, आम्ही आमच्या अंतःकरणाची परीक्षा करण्याची का आमच्या हृदयात आमच्या परमेश्वराला जागा आहे, आमच्या बापाला जागा आहे का? तो परमेश्वर आमच्या हृदयाचा अंतःकरणाचा दार ठोकीत आहे। लॉर्ड प्रभू, आम्ही तुला धन्यवाद, तुझ्या उपस्थितीबद्दल बापा मी तुझे आभार मानतो। प्रभू, मी तुला धन्यवाद देतो, तुला गौरव, तुला कोटी कोटी धन्यवाद देतो। इथपर्यंत तू आम्हाला सांभाळ, तू आमच्यामध्ये उतरून आला प्रभू, तुला धन्यवाद देतो। हा प्रभू, मी प्रार्थना करतो विशेष करून आज सकाळी नव्याने परमेश्वरा पुन्हा एकदा प्रभू मी तुझ्या दासांच्यासाठी प्रार्थना करतो, तू निवडलेल्या तुझ्या सेवकासाठी परमेश्वरा आज सकाळी प्रभू त्यांना आशीर्वादित कर, त्यांना अभिषेक कर, त्यांच्या मुखाकंठाला स्पर्श कर, त्यांच्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द तू बोल बापा, आणि ते वचन दुधारी तलवारीप्रमाणे येऊ दे प्रभूचे। तो वचन इथं बसलेल्या प्रत्येकाच्या हृदय आज पार छेदून जाणार असते बापा। त्या वचनाद्वारे 30 पट नव्हे, 60 पट नव्हे, तर पुरे 100 पट पीक देणाऱ्या सुपीक जमिनीप्रमाणे प्रत्येक हृदय परिवर्तित होते माझ्या बाबा, प्रत्येक आत्म्याचा परिवर्तन होते प्रभू। यासाठी प्रभू मी प्रार्थना करतो की माझ्या देवा इथं बसलेल्या प्रत्येक माझ्या बहिणीला, माझ्या भावाला वचन ऐकणारा कान दे आणि समजून घेणारा मन दे, आणि तो ऐकून ग्रहण करून त्याप्रमाणे चालण्यासाठी प्रत्येकाला आत्मा दे प्रभू। माझे देवा परमेश्वरा, इथपर्यंत सांभाळला मी तुझ्या आभार मानतो। इथून पुढचा सर्व वेळ काळ सर्व समय मी तुझ्या हातात समर्पित करतो। तू ये, आम्हा प्रत्येकाचा मार्गदर्शन कर। आदर महिमा गौरव तुला देऊन प्रार्थना धन्य माझ्या तारणारा प्रभू येशूच्या नावात केलं म्हणून पित्या तू आहे, आमेन आमेन। प्रभूची स्तुती असो। पुन्हा एक वार आपणा सर्वांचं मी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने स्वागत करतो, आणि तुम्ही जे देवाच्या सानिध्यात आला ते तुम्ही योग्य ठिकाणी तुम्ही आलेला आहात। आणि माझी खात्री आहे की जी आपण आराधना आपण केलेली आहे ती परमेश्वराच्या सिंहासनापर्यंत ती पोहोचलेली आहे। आणि जरी आमचा देह अशक्त असला तरी आमचा आत्मा हा उत्सुक आहे। ती वेळ आहे आम्हाला थोडक्यात साक्ष देण्याची वेळ आहे, आणि अशा वेळेला विनंती करतो की तिने पुढे यावं, तिने थोडक्यात साक्ष द्यावी आणि गीतांच्याद्वारे प्रभूचं गौरव
या, वरती. सर्वांना प्रेस दिलं. देवाच्या नावाने मी धन्यवाद देते. खरोखर तो आपली करुणा रोज मला नाही करतो. हालेलुया. त्याच्या करुणेत त्याच्या देह खंड पडत नाही. प्रेस दिलं. आणि आपण वर्षाच्या शेवटच्या महिन्यामध्ये आहोत. आशा करते की सर्वजण उपासामध्ये आहेत. दिवस किती कठीण असू दे प्रियांनो, पण खरोखर देव बाप्पा येणारं वर्ष प्रत्येक देवाच्या लोकांसाठी आशीर्वादाचं करेल. आमेन. आणि माझं साक्ष असं आहे की रात्री 12-12:30 वाजले आणि मी गाढ झोपेत होते आणि माझी मुलगी जागी होती आणि ती कपडे चेंज करत होते. तर तिच्या सलवारमध्ये बोंब बसली खूप मोठी काळी एवढी. आणि ती जसं ते कपडे घातले तर तिला 2 वेळा चावा घेतली आणि ती खूप जोरात पडली. माझी झोप उघडली आणि लगेच गुरुद्वार आली आणि प्रार्थना केली की देव त्या पवित्र लोहरी त्यांना घोषित करतो. हालेलुया. आणि तिला लगेच ते मुंग्या चावायला लागल्या आणि सुजन आली. ते खाजवायला लागले आणि ते घाबरायला लागले. म्हटलं घाबरू नको. आणि मी साबळेताईला फोन लावला. ताई म्हटलं असं झालं फक्त तुम्ही प्रार्थना करा. आणि त्या बोलले काही होणार नाही, थोडंच काही वाटलं फोन करा, आपण दवाखान्यात नाही. देवाच्या नावाने मी धन्यवाद देते. स्तोत्र 91 मध्ये म्हणते परमेश्वर की मैं अपने दूतों को आज्ञा दूंगा जो तेरी रक्षा करे. हालेलुया. देवाच्या नावाने मी धन्यवाद देते. आणि देव बाप्पानं खरोखर 2 तासानं ती झोपली आणि ते गाढ झोपताना आणि देव बाप्पाने तिला आरोग्याची माहिती दिली. देव बाप्पा प्रार्थना ऐकणारा परमेश्वर, तो दया करणारा परमेश्वर. हालेलुया. देवाच्या नावाने धन्यवाद देते. आणि एकदा पुन्हा जोरदार जिवंत देवासाठी पण जोरदार टाळ्या. थँक्यू जीसस. हालेलुया. वर्शिप द लॉर्ड. आणि मी हे विचारू इच्छिते की किती लोक देवावर प्रेम करतात आणि अंतःकरणापासून कसं प्रेम करतात. आणि मी रोज म्हणते देव बाप्पाला आय लव्ह यू जीसस. मला लाज वाटत नाही की देव बाप्पा मी तुमच्या तुझ्यावर प्रेम करते. देवानं मला प्रेम करायचं शिकवलं. सगळ्यात आधी देवानं आमच्यावर प्रेम केलं, परमेश्वरानं आमच्यावर प्रेम केलं. मग आम्ही नंतर एक दुसरा प्रेम करायचं शिकवलं. हालेलुया. देवाची महिमा करूया. थँक्यू होली स्पिरिट. धन्यवाद. मैंने कहिए मेरे साथ जो परमेश्वर से प्रेम करते हैं वो कहिए हाथों को ऊंचा उठा. हालेलुया. मैंने दिल तेरे साथ है नासिरी. मैंने दिल तेरे साथ है नासिरी. मन
गोष्टीबद्दल देवाला धन्यवाद असो, त्याची स्तुती असो. आम्ही प्रत्येकजण आत्म्यातून सुख आहोत. पुन्हा एक वार मला तुम्हाला सांगू दे की संपूर्ण जगभर आम्ही ख्रिस्त जन्मोत्सव साजरा केला. डिसेंबर महिन्याला आले की आम्ही म्हणतो की नाताळ आला, नाताळ आला, ख्रिसमस आला, ख्रिसमस आला. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो मी जगात आलो, तुमचा उद्धार करण्यासाठी आलो. आणि आता प्रभू येशू ख्रिस्त बाळ होऊन तो जन्माला आला नाही, तर आता तो येणार आहे. तो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू म्हणून तो येणार आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त कोणाकडे येणार, तर कोणासाठी येणार आणि कशासाठी येणार. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो योहान शुभवर्तमानाचा 14व्या अध्यायामध्ये आणि पहिले 3 वर्ष जर आम्ही वाचला तर प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की ज्या ठिकाणी मी आहे तेथे तुम्ही असाल. मग प्रभू येशू ख्रिस्त हा कोणासाठी येतो, तर आमचा असा विश्वास आहे की जे प्रभूमध्ये मेलेले आहे, त्या ठिकाणी वचन आहे की प्रभूमध्ये मेलेले. आज पुष्कळसे लोक हे मरत आहे, पुष्कळसे लोक मेलेले आहे. काही ख्रिस्ती जीवन जगून मेलेले आहेत, काही नामधारी ख्रिस्ती होऊन ते मेलेले आहेत. पण ज्या वेळेस आमचा प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे त्यावेळेस मेलेले नाही, तर जे प्रभूमध्ये मेलेले आहे ते प्रथम उठवल्या जातात. आणि जे आपण या ठिकाणी देवाच्या मंदिरात आहोत ते आपण क्षणात निमिषात आम्ही बदलू आणि पालतो आम्ही जाणार आहोत. आणि तसंच सदा सर्व काळ प्रभूजवळ आम्ही राहणार आहोत. प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या मंडळीला घेऊन जाण्यासाठी, त्याच्या निवडलेल्या लोकांसाठी तो घेऊन येईल. आज ह्या क्षणी जर प्रभू येशू ख्रिस्त जे आम्ही चर्चमध्ये आहोत, आमचं संपूर्ण कुटुंब जर चर्चमध्ये आहे तर निश्चित रीतीने आम्ही बदलून आणि काय करू. पण जर मी चर्चमध्ये आहे आणि माझं कुटुंब जर चर्चच्या बाहेर आहे तर त्यांची काय अवस्था, आमच्या अंतर्गताला कसं वाटेल. मी माझ्याहून उदाहरण घेतो. मी आज एकटा चर्चमध्ये, माझं संपूर्ण कुटुंब बाहेर आहे. आणि आज जर प्रभू येशू ख्रिस्त आणि मी जर प्रभूजवळ घेतलं गेलं तर मी माझ्या कुटुंबाकडे पाहिजे खरोखर माझं कुटुंब, माझं लेकरं हे माझ्याबरोबर आहेत का. पण माझी खात्री आहे, माझा विश्वास आहे की जे माझं कुटुंब जरी माझ्याबरोबर नसलं निश्चित रीतीने देव त्यांना त्यांच्याजवळ येईल असा माझा विश्वास आहे. आणि तोच विश्वास तुमचाही असा. आज आपल्यामध्ये पुष्कळसे उत्सुक आहे की आपली देवाची स्तुती करावी, देवाचा गौरव करावा.
देवाच्या वचनातून आम्ही एकमेकांना बोध करावा असं प्रत्येकाला तर ज्यांना बोध करावा असं वाटतं त्यांनी प्रेषितांचे कृत्य त्याचा 28वा अध्याय सॉरी 29वा प्रेषितांच्या कृत्ये त्याचा 29वा काय म्हटले 28 म्हणजे एक काम करा तुम्ही 29वा अध्याय प्रेषितांचं काम काय फक्त उपदेश करणे गाणे गायने साक्ष देणे तर प्रभूमध्ये मी तुम्हाला आवाहन करतो की तुम्ही 29वा अध्याय तुम्ही लिहा प्रेषितांनी काय काय केलं त्याचा अभ्यास करा आणि हे साल लागताच 2026 साल लागताच मंडळीच्या उन्नतीसाठी आत्मे जिंकण्यासाठी तुम्ही 29वा अध्याय हा तुम्ही लिहा जर तुम्ही प्रभूला उंचवा निश्चितरित्याने तो तुम्हाला उंचवतो निश्चितरित्याने तुमच्या जे काही उपदेशाचे व्हिडिओ आहेत गाण्याचे व्हिडिओ आहेत निश्चितरित्याने लोक तुम्हाला सबस्क्राईब करतील लाईक करतील पण प्रथम तुम्ही ख्रिस्ताला तुम्ही उंचावा पीक फार काम करीन हे थोडके आहे आणि पिकाच्या धन्याने कापणी करणारे पाठवले म्हणून प्रत्येकाचा आत्मा हा उत्सुक आहे देह आशक्त आहे पण आत्मा उत्सुक आहे जे काही तुम्ही करा ते देवाच्या वचनानुसार आणि बोलणारे उपदेश करणारे एक लक्षात ठेवा की शास्त्र मी म्हणत नाही शास्त्र म्हणतो की आपण जे बोलत आहोत ते आपण देवाची वचन बोलत आहोत हे लक्षात ठेवा आणि पाऊल मग त्याला सांगतो काय सांगतात 3:16 मध्ये काय सांगतात पहिले दुसरं तिमोथी 3:16 मध्ये काय प्रत्येक ईश्वर प्रेरित शास्त्रलेख सद्बोध दोष दाखवणे सुधारणूक नीतिशिक्षण याकरिता उपयोगी आहे त्याच्यापासून देवभक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामात सज्ज होते किती स्पष्ट रीतीने सांगितले प्रत्येक परमेश्वर शास्त्रलेख
परमेश्वर प्रेरित शास्त्राने सद्भाव, दोष दाखवणे, सुधारणं, नीतिशिक्षण याकरता उपयोगी आहे. ह्यासाठी की देवाचा भक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हा. मग तुम्ही आजच आम्हाला काय करायचं? आणि म्हणून आज आपल्यामध्ये दोन व्यक्ती आहेत. ते आत्मातून उत्सुक आहेत. कदाचित त्यांनी पूर्ण तयारी केलेली असेल आणि त्या दोन्ही व्यक्तीपैकी कोणीही मला सांगितलं नाही की आम्हाला आज बोलायचं आहे. पण पवित्र शास्त्राप्रमाणे सुवेळी अवेळी तयार राहा आणि ते तयार आहे. हॅलो, मी काय बोलतो ते कळतंय, समजतंय? स्तुती असो. आणि म्हणून आपण सर्वजण तयार आहात देवाचं वचन ऐकलं. आपली प्रार्थना केलेली आहे आणि मी कोणालाही निराश, हताश होतील असं माझ्याकडनं होणार नाही. कदाचित म्हणण्यापेक्षा माझ्याकडून चुका होतात, मी माझ्या चुका मान्य करतो. कारण नीतिमान कोणी नाही, एक देखील नाही. देवाचा शोध जतन करणारा कोणी नाही. आणि प्रत्येक देवाच्या वचनाची सेवा करण्याची परमेश्वराने तुम्हाला परवानगी दिलेली आहे. मी परवानगी देणारा कोणी नाही. तर मला असं वाटतं ते खेळला पुढे येते आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे जे देवाचे वचन त्यांच्यात Praise the Lord. Hallelujah. हालेलुया. आपके बाजू में जो बैठे हो उनसे हाथ मिलाने के लिए प्रेज रहो. और ये यीशु आपसे प्रेम करता है, इसीलिए आप जीवित हैं. इसलिए आप जीवित है. आमीन. बाइबल में लिखा है, मेरा आँख लेट के सो गया और फिर जाग उठा, क्योंकि वो हमें संभालता है. अगर वो आपको संभालता नहीं तो आप इस जगह पे नहीं बैठे होते. क्या इस बात को आप मानते हैं कि अगर आपको परमेश्वर नहीं बचाता तो क्या आप आज का दिन देख पाते? क्या हंसी बन लिए. कई लोग तो दिन भर काम अच्छे से करते हैं, रात को अपने फैमिली में अच्छे से बात करते, भोजन भी करते, और सोते और वो सोए ही रह जाते. लेकिन आप और हम वैसे नहीं हैं. हम जीवित हैं, शरीर में भी, आत्मा में भी, और जीवित कलस्या का एक भाग भी है. हालेलुया. हालेलुया. इस समय हम अपने स्थानों पर खड़े हो जाएंगे. थैंक यू लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद परमेश्वर. अपने आंखों को बंद करेंगे इस समय, और जो कुछ परमेश्वर बात करेगा, मैं बिलीव करता हूँ कि
आप और मैं उसमें ब्लेस हो गए। थैंक यू लॉर्ड। अपने आप को बंद करेंगे इसलिए और पवित्र आत्मा को बोलेंगे तब बोल यहोवा कि तेरी वाणी को हम सुन सके। थैंक यू लॉर्ड। हालेलुया। तेरी सोच मेरी सोच बने, तेरी बातें मैं जुबा पे रखूं। तेरी सोच मेरी सोच बने, तेरी बातें मैं जुबा पे रखूं। तेरा मन जैसा मेरा मन हो, तेरी इच्छा मैं जीवन में करूं। तेरा मन जैसा मेरा मन हो, तेरी इच्छा मैं जीवन में करूं। ताजे तेल से मसा तू कर, पागुरु से भर दे मुझे। रूहे आ, रूहे आ, रूहे आ, मुझको कर गया। रूहे आ, रूहे आ, सबको कर गया। ताजे तेल से मसा तू कर, पागुरु से भर दे मुझे। रूहे आ, रूहे आ। हर एक जुबान परमेश्वर की आत्मा को, पवित्र आत्मा को पुकारेगा। जब वो आप पुकारेंगे तो वो रूह का बारिश, वो सामर्थ्य आपके जीवन में प्रकट करेगा। वो एक ताजे तेल के साथ, वो मसा के साथ, वो अभिषेक के साथ आपके जीवन में काम करेगा। वो हालेलुया। रूहे आ, रूहे आ, रूहे आ, मुझको कर गया। रूहे आ, Yes Lord, रूहे आ, हमें नया कर, अपने लोगों को नया कर परमेश्वर। फ्रेश एनर्जी खुदा अपने लोगों को उठाने का परमेश्वर। हालेलुया। ताजे तेल से मसा तू कर, पागुरु से भर दे मुझे। तेरी सोच मेरी सोच बने, तेरी बातें मैं जुबा पे रखूं। तेरा मन जैसा मेरा मन हो, तेरी इच्छा मैं जीवन में करूं। ताजे तेल से मसा तू कर, पागुरु से भर दे मुझे। रूहे आ, रूहे आ, रूहे आ, मुझको कर गया। पवित्र आत्मा रूहे आ, हमें एक नया कर परमेश्वर। केवल मुझे ही नहीं, पवित्र आत्मा आपके लोग जो खुदा आपके पास आए प्रभु, पवित्र आत्मा जी मैं आपसे विनती करता हूँ उन्हें भी एक नया कर परमेश्वर। पिता आपकी सोच उनकी सोच बन जाए परमेश्वर। आपकी बात उनके जुबा पे हो परमेश्वर। आपका जैसा इच्छा उनके जीवन में प्रकट हो परमेश्वर। और वो मस्सा खुदावन आज वो उतर नहीं पाए कि जीवन के ऊपर परमेश्वर। और मैं विश्वास करता हूँ कि आपका मस्सा जब उतरेगा परमेश्वर तो आपको लोग चेंज होंगे खुदावन, मैं भी चेंज होगा परमेश्वर। पवित्र आत्मा जी मैं आपसे प्रार्थना करता हूँ जब मैं वचन बोलूं परमेश्वर तो ये मेरी बुद्धि से नहीं, मेरी शक्ति से नहीं, मेरी सामर्थ्य से नहीं, पर ये केवल और केवल ये पवित्र आत्मा हमसे बात करें।
मैं इतना ज्ञानी नहीं परमेश्वर कि मैं अपने ज्ञान का समझ ले सकूं, पर मैं इस बात को जानता हूँ क्योंकि यीशु ने कहा मैं अपना सहायक तुझे दूंगा, वो सहायक मुझसे बात करेगा और वही सहायक मेरे बीच में नहीं, आपकी कलीसिया के बीच में खुदा। मैं धन्यवाद करता हूँ पवित्र आत्मा की कि जो कुछ आज बात करेगा वो अद्भुत होगा और मैं विश्वास करता हूँ प्रभु इस वचन के द्वारा इनका आत्मा नया होगा, इनका सोच नया होगा, इनका विचार नया होगा परमेश्वर, और वो उस राह में चल पाएंगे परमेश्वर जो आप चाहते हैं। पवित्र आत्मा सही बातों के लिए मैं आपका धन्यवाद करता हूँ क्योंकि आप बीच में है, इसके लिए धन्यवाद। यीशु के नाम से प्रार्थना करता हूँ, आमीन। अपने स्थान में बैठ जाइए। ये वर्शिप सॉन्ग इतना पावरफुल है, जब